सार्थ श्री दासबोध दशक 17वा समास 7वा. जनस्वभाव निरूपण. श्रीराम जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देवो, म्हणजे मला काही देवो ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीस मागती. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जरी. आळसे काम नास दे, हे तो प्रत्यास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, तयासी पुढे दुःख. यह लोक अथवा परलोक, दोहीकडे सारखीच विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरून जाती. दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. यह लोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ. संचिते विण व्यर्थ जित मेले. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना पणास. मारी वाचविना तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी आत्मघात कोण करावे गणित, या कारणे जन्ममृत्यू केवी चुके. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकी जनी. देव पाहता एक, परंतु करीतो अनेक, या अनेकास एक म्हणून की. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्या विण किती एक जीव उगेच बोलती. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढा या कारणे. तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. जे ही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले. एरते बोलतची राहिले करंटे जन. करंट्याचे करंट लक्षण, समजून जाती विचक्षण. भरल्याचे उत्तम गुण करंट्यास कळेना. याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे. मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे. जेथे विचाराच्या नावे शून्याकार. विचारे यहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा. श्रीराम 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 श्रीराम.